नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 1 डिसेंबर 2024 आणि वार आहे आज रविवार। आणि आपण आत्ता निघालोत कामाला। आत्ता वाजलेत दुपारचे 12 वाजून 2 मिनटं झालेले आहेत आणि जस्ट आपण आत्ता निघालोत। आणि आत्ता एक जस्ट आपल्याला ट्रिप पडली आहे रॅपिडोवरती। ह्याच्या अगोदर आली होती उबरवरती रिझर्वेशन इंटरसिटी, पण ते काय कस्टमरनी कॅन्सल केलं थोडंसं आपल्याला लेट झाल्यामुळं। आणि आत्ता आली रॅपिडोवर स्वारगेटची ट्रिप। 526 रुपये फेअर दाखवला आहे। आपण चालूत कस्टमरला पिक करण्यासाठी। ठीक आहे, तर चला कस्टमरला घेऊयात आणि भेटूयात आपण स्वारगेटला। आपण सकाळपासून डिव्हाइस ऑन ठेवले होते, 1-1.5-2 तास झालं 11 वाजल्यापासून। काय ट्रिप पडत नव्हती, मग आता ट्रिप पडला। तर एक इंटरसिटी पण आली होती, पण ते काय कस्टमरने कॅन्सल केली। आणि आता पण रॅपिडो चालू करून ठेवल्यामुळे रॅपिडोवर पण आलेली आहे आपल्याला। आणि आता आपण निघालोत कस्टमरला पिक करण्यासाठी। भेटूयात आपण स्वारगेटमध्ये। आता CNG भरून घेऊत आपण। तर जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केलं इथे पुष्पराज गाडीवर। पुष्पराज प्रमोशन मस्त झालं पुष्पराजचं। आणि बस स्टॉपच्या बाजूला जस्ट लेफ्ट साईडला सोडलं आपण कस्टमरला आताच इथे। आपण जस्ट कस्टमरला इथे ड्रॉप केलं आहे आणि थांबलोत नेक्स्ट ट्रिपची वाट बघत। आणि कस्टमरकडून कलेक्शन केले 540 रुपये। रॅपिडोवरती ट्रिप आली होती म्हणून काय टेन्शन नाही आपल्याला। आणि आत्ता जे रेट देत आहेत ते खूप कमी देतात ओला उबर रॅपिडो। तर रॅपिडोचं काय ठीकठाक आहे, पण बाकीचे जे ॲप आहेत ओला आणि उबर रेट खूप कमी देतात। 11 किलोमीटर 10 किलोमीटर ट्रिप पडत आहे तशा, पण आपण काय रेट खूप घाण आहे आणि त्याच्यामुळे आपण काय ट्रिप कुठली घेत नाही। थांबलोत बघू, चांगलं ट्रिप आलं तर ॲक्सेप्ट करू आणि जाऊ। नाही तर म्हटलं मस्त लगे आपल्या गाडीची AC-BC लावू, मोबाईल थंड करून घेऊ। मोबाईल पण गरम होतो आहे शूट करतो आहे म्हणून। आणि आत्ता ठीक आहे, आता काय आपल्याला ट्रिप कंप्लीट करायला वेळ लागला 1.5 तास। आणि आता वाजलं ते 1 वाजून 45 मिनटं झालं। बघा ती ट्रिप कुठली पडतं आपल्याला, कुठली चांगली वाटते तिकडची घेऊन तिकडे निघू आपण। कस्टमरला आपण टेलको रोडला भोसरी टेलको रोडला आपण ड्रॉप केलं आता शेपर हॉटेलच्या इथे। आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं 293 रुपये आणि आपल्याला दिले 271 रुपये। आता नेक्स्ट ट्रिप येत आहेत ओलावरतीच। ही ट्रिप ओलावरतीच आली होती। आपला ड्रॉप करायला 56 मिनटं दाखवलं होतं आणि आत्ता जस्ट ड्रॉप करून आपण थांबलोत। बघूयात आता नेक्स्ट ट्रिप कुठली पडते। तर आपल्या पुढची ट्रिप आलेली आहे आणि आत्ता आपण आहोत पुणे स्टेशनला, बॅक साईडला 6 नंबर गेटकडे। आपल्याला तिथून शेपर हॉटेलच्या तिथून आपल्याला ट्रिप पडली होती। म्हणजेच कुठून तर आपल्याला 2.5 किलोमीटर पिकअप होता। तिथून 7-8 मिनटं लागले पिक करायला। आणि तिथून आत्ता कस्टमरला पिक करून जस्ट ड्रॉप केलं इथं पुणे स्टेशनला। 312 रुपये कलेक्शन केले उबरने, आपल्याला दिले 273 रुपये आणि वेळ लागला 50 मिनटं ड्रॉप करण्यासाठी। ठीक आहे, तर बघूयात नेक्स्ट ट्रिप आता वाजतील छोट्या मोठ्या, पण घेत नाही आहे काय रेट बरोबर देत नाही उबर ओला। ती चांगली वाटली ती ट्रिप घ्यायची आणि बसून राहायचं, मग काय। ठीक आहे, बघूयात आता नेक्स्ट ट्रिप कुठली पडते। बाकीच्या पण चालू करून घेऊया रॅपिडो आणि उबर पण पडतात ट्रिप, पण थोडासा रेट कमी असल्यामुळे आपण थोडं स्लो काम करतो। बघूयात नेक्स्ट ट्रिप आपली कुठली पडते। आणि काही आपल्याला खायला पण पाहिजे होतं। दुपारचे आता वाजलेत बघा, दुपारचे वाजले 3:47 मिनटं झालेले आहेत। तर आपण काहीतरी खाऊयात कुठंतरी आणि बघूयात कुठली ट्रिप पडते। आताच काही खाणार नाही, तिकडं सोडल्यानंतरच बघू। आता गाडी आपण आत आहोत बॅक साईडला, जस्ट कस्टमरला सोडून इथंच थांबलो। बघू कुठली ट्रिप पडते। आणि आत्तापर्यंत काय 1000 आतापर्यंत आपलं काम झालं 1070-80 रुपयाचं काहीतरी झालं आहे। ओलावरती 554 हां नाही 1100 झालं बरोबर।
1100 झालं आपलं. आणि बाकीचं बघूयात आता कुठल्या ॲपवर होते. आतापर्यंत ओला आणि रॅपिडोचं 500, 550, 550 असे दोन्ही पर झाले. 540 आणि 554 म्हणलं तर 1100 रुपये झाले टोटल. आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठल्या ॲपवर पडते, करतो अपडेट. मित्रांनो, कस्टमरला जस्ट आपण ड्रॉप केलं इथं नरेमध्ये मोकरवाडीचे इथे जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं. आपल्याला पुणे स्टेशनहून इथली ट्रिप पडली होती आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिले 272 रुपये रॅपिडोने. आणि बाकीचे आपण चालू करून घेऊयात आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. आत्ता वाजले संध्याकाळचे 4:53 झालेत, म्हणजे 5 वाजलेत. आता पीक आवर सुरू झाला आहे. बघा ट्रिप पडतायत का. एक आले होते एकतानगरचे 44 किलोमीटरचे 422 रुपये दाखवत होतं रॅपिडोवरती. ती ट्रिप आपण घेतली नाही. भले लॉंग ट्रिप असून पण रेट खूप कमी आहे, त्यामुळं आपण ती ट्रिप घेतली नाही. नेक्स्ट बघूया ट्रिप कुठली पडते. मित्रांनो, आता आपण आहोत हिंजवडीमध्ये लक्ष्मी चौकाच्या इकडे. आणि आपल्याला ट्रिप पडली होती लोणी काळभोरची. नरेवरून लोणी काळभोरची ट्रिप पडली होती. 26 किलोमीटरची. 397 रुपये दिले ओलाने. आणि त्यानंतर तिथून आपल्याला ट्रिप पडली आत्ता हिंजवडीची. लोणी काळभोर ते हिंजवडी अशी आपल्याला दाखवले ते 490 रुपये आणि दिले 456 रुपये उबर नाही. आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं 580 रुपये. आपल्याला वेळ लागला 1.5 तास. आणि पाठीमागची पण ट्रिप कंप्लीट करायला लागला होता. 1 तास 20 मिनटं लागले होते त्या पण ट्रिपला. आणि जस्ट आत्ता कस्टमरला सोडून आपण इथे थांबलोत. बघूयात आता गोटू टाकून ठेवले. घराकडची ट्रिप आपल्याला हवी आहे. आता 8:34 झाले आहेत. 9, 10, 9:30, 10पर्यंत आपण घरी पोहोचू. ठीक आहे, बाकीचं अपडेट करतो कुठं म्हणजे आपल्या इकडं आपल्या साईडची ट्रिप पडली त्या. नाहीतर मग भेटूयात आता डायरेक्ट घरी. आपण कुठे थांबणार नाही, सरळ घरी नेणार आहे. आज संडे आहे तरी बऱ्यापैकी आपलं झालं आहे, म्हणजे आपलं टार्गेट कंप्लीट रोजचं आपलं जे डेली असतं तेवढं. ठीक आहे, आपण भेटूयात आता ट्रिप पडली तर, नाहीतर मग डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, आपल्याला संध्याकाळी घरी पोहोचायला 10 वाजले होते. आणि 10 वाजले आणि त्यावेळेस आपल्याला ट्रिप आली होती हिंजवडीतून डायरेक्ट रावेतची मुकाई चौकाच्या थोडंसं पुढं. आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले तर 205 रुपये रॅपिडोने. त्या ट्रिप रॅपिडोवर आली होती. आपल्याला ओला उबर आणि दोन्ही गोटू टाकून ठेवलं होतं, पण त्यावर काय ट्रिप आली नव्हती. आपल्याला रॅपिडोवरती आली होती. आणि 10 किलोमीटरचे आपल्याला 205 रुपये दिले होते. आणि वेळ लागला होता अर्धा तास. म्हणजे आपलं काय 7-8 किलोमीटर अंतर कमी झालं. तिथून परत घराचं लोकेशन टाकल्यानंतर कळालं आपल्याला की 20 किलोमीटर जातो नाही. पण आपण डायरेक्ट तिथून घरी नेऊन अर्धा-पाऊण तासामध्ये घरी आलो. ठीक आहे. आणि मग कालच्या डेटमध्ये आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं आजचं जे कलेक्शन आहे टोटल 2400 झाले. रॅपिडोवरती 1010 रुपये, ओलावरती 950 आणि उबरवरती 450 रुपये असं टोटल कलेक्शन जर केले तर आपलं काल 2450च्या वर काहीतरी झालं, 2400च्या वर. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण एक वेळेस CNG टाकला 410चा. आणि काल आपण काम केले एक 10-11 तास काम केले. त्यामध्ये आपलं एवढं कलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. काल संडे होता, पण रेट खालीवरी व्हायचा. त्यामुळे आपण थांबत रेट चांगले बघत घेत गेलो ट्रिप. आणि ट्रिप बघत गेलं तरच आपला फायदा होईल या बिझनेसमध्ये. नाहीतर जर ट्रिप उचलून डायरेक्ट मारत गेलो तर आपल्याला कळायचं नाही कुठली ट्रिप कशी आहे, किती ट्रॉफिक आहे, काय. तर त्या सगळ्या गोष्टी बघून आपण ट्रिप घेतो. त्यामुळं आपला बिझनेस हा एवढा झालेला आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं चेंज करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय, जय हिंद.